दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर। कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर यांनी केले। ते कोल्हापुरातील कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आजपासून सुरू झालेल्या अत्याधुनिक पेट सिटी स्कॅन विभागाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। समारंभापूर्वी अत्याधुनिक पेट सिटी स्कॅन विभागाचे उद्घाटन नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये ज्याप्रमाणे कॅन्सरचे प्रमाण वाढते आणि वाढल्यानंतर त्यानंतर पेशंटचे जे हाल होते ते पेशंटला होणाऱ्या उपचारामुळे होणारे हाल आणि त्यांना पैशासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते। अशा सगळ्या गोष्टींमध्ये आजच्या सुविधेचा उपयोग जिल्ह्यातील लोकांना होईल व चांगल्या उपक्रमाचा नवीन शुभारंभ आज झाला। त्याबद्दल डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचे अभिनंदन करून त्यांनी कोल्हापुरात खूप चांगल्या पद्धतीच्या कॅन्सरग्रस्त सेवा सुरू केल्या, ज्याचा उपयोग कॅन्सरशी झगडणाऱ्या अनेक लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या कामाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी डॉक्टर सूरज पवार आणि डॉक्टर रेश्मा पवार यांचे अभिनंदन केले। कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये सर्व सुविधा सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात, तरच खऱ्या अर्थाने आपण सर्वजण जे काम करतोय ते निश्चितपणे यशस्वी होईल। डॉक्टर सूरज पवार आणि डॉक्टर रेश्मा पवार यांचे काम चांगले असून ते अधिक चांगले झाले पाहिजे। त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील रुग्णांनी या कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये येत असताना खूप विश्वासाने आणि श्रद्धेने यावे, त्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधून मिळाव्यात अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केली। यावेळी डॉक्टर सुरेश पवार यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर उभा करत असताना आलेल्या अडचणी आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये असलेल्या सुविधांची माहिती पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना दिली। कार्यक्रमास डॉक्टर सूरज श्री पवार, डॉक्टर रेश्मा पवार, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर एम कुलकर्णी, बिद्री साखर कारखान्याचे संचालक भूषण दादा पाटील, डॉक्टर पराग वाटवे, डॉक्टर योगेश अणप, डॉक्टर अरुण धुमाळे आदी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर सूरज पवार यांनी केले। आभार डॉक्टर संदीप पाटील यांनी मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि मग कॅन्सरचं प्रमाण वाढल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पेशंटचे हाल होत आहेत, पेशंटला होत असणाऱ्या सगळ्या एकूण ट्रीटमेंट्स, त्याच्यामुळे होणारा हाल आणि फायनान्शियली सुद्धा त्याला ज्या काही सगळ्या एकूण अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आजच्या सुविधेचा उपयोग निश्चितपणे या जिल्ह्यातील आणि पलीकडच्या अलीकडच्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे एका चांगल्या अशा पद्धतीच्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ आजच्या दिवशी केला असं मला काही हरकत नाही आणि त्याबद्दल मी दोघांचे, डॉक्टर पवार सर आणि मॅडमचेही मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगल्या पद्धतीची सुविधा आपण कोल्हापुरात निर्माण केली की ज्याचा उपयोग कॅन्सरशी झगडणाऱ्या अनेक लोकांसाठी आणि डायग्नोस राईट झाल्यानंतर राईट ट्रीटमेंट होण्यासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या अशा अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या कामाच्या निमित्तानं आज आपण सगळ्या जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीच्या निमित्तानं मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। कोल्हापूर कॅन्सर सेंटरचं आणि अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचं पेशंटचं खूप नातं झालं। प्रत्येक पेशंट जर कुठे यायचं झाला तर तो पहिल्यांदा येतो इथंच, कारण एक तर आपल्याकडे साधन सुचिता कमी आहे। आज सुद्धा जर आपण बघितलं तर टाटा सोडलं तर अजून सुद्धा त्याचा राईट प्रोटोकॉल म्हणून काम करायची जी काही एकूण यंत्रणा ती कमी आहे। परवा आपण जर वाचलं असेल तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा कॅन्सरसाठी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 पर्यंतची सगळ्या ट्रीटमेंट्स आणि कॅन्सरची पॉलिसी डिक्लेअर केली। आमच्या माध्यमातून सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती खूप गतीने काम करावं यासाठीच्या सगळ्या प्रक्रिया झाल्या। परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या होतीलच, पण त्या होत असताना सुद्धा ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे जे नाव आहे आणि आता सुद्धा ज्या नवीन नवीन सुविधांच्या साधनांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लोकांना राईट ट्रीटमेंट देण्यासाठी जे काही आपण काम करतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे। या सगळ्या कामाचा उपयोग सर्व कॅन्सरच्या संबंधित असणाऱ्या पेशंट्सला होईल आणि त्या लोकांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून त्यांच्या एकूणच आजारामध्ये थोडीशी योग्य पद्धतीच्या सहाय्यता होणार, त्या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत। या सगळ्या गोष्टींचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी निश्चितपणे सर्वच पेशंट्स आणि पेशंटचे नातेवाईक त्या सगळ्याचा उपयोग करून घेतील। कोल्हापूर कॅन्सर सेंटरचं काम निश्चितपणे आपण सांगितलं डॉक्टर साहेब की खूप अडचणी होत्या आणि त्या अडचणींमध्ये टोकर सरांनी म्हणजे संदीप सरांनी पण सुद्धा
आपल्याबरोबरच्या नात्यानं मित्रत्वातनं तुम्हाला सर्वांना मदत केली, तर ती जशी मदत केली तशीच तुमचंही काम चालू आहे. आज प्रत्येक पेशंट येईल त्या पेशंटला सुद्धा राईट पद्धतीच्या सगळ्या ट्रीटमेंट्स करण्याने त्याला एक आधार देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून होतात. मला असं वाटतं की हे काम अजूनही वाढायला पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेला मी काम करतो त्यावेळेला मी अस्वस्थ दोन गोष्टींसाठी होतोय. पेशंटला राईट ट्रीटमेंट होण्यासाठीच्या सुविधा झाल्या पाहिजेत आणि पेशंटला फायनान्शियली सुद्धा जास्त बर्डनचं झालं तर एक वर्ग असा आहे की जो सगळ्याच्या सगळा वर्ग हा फक्त उच्चभ्रू वर्ग आहे. मग तो ब्रिच कॅन्टीला जाईल, बॉम्बे हॉस्पिटलला जाईल, खूप मोठमोठ्या रोगीला जाईल, जहांगीरला जाईल. आणि दुसरा वर्ग असा आहे की जो आमचा सरकारी दवाखाना कुठे आहे तो शोधतो. सरकारी दवाखान्यामध्ये या सगळ्या सुविधांच्या अपूर्णता असते आणि मग अशा वेळेला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेसारखी एक महत्वाकांक्षी योजना आम्ही काढली. आपण बघितलं असेल की त्या योजनेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे काही पॅकेजेसमध्ये सुधारणा अपेक्षित होतं, वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय होणं अपेक्षित होतं. मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर ज्या काही 5 गोष्टींवरती प्राधान्याने काम करतोय त्यातलं एक महत्वाचं होतं ते पॅकेजमध्ये सुधारणा. आणि मी ती पॅकेजमध्ये सुधारणा काल मुख्यमंत्र्यांना आणि आम्ही सगळ्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि महात्मा फुले आरोग्य योजना त्याचा फायदा असा होईल की जास्तीत जास्त लोक हे आमच्याकडे येतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांना राईट ट्रीटमेंट मिळेल. परंतु कोल्हापूर कॅन्सर सेंटरचं महत्व अनन्यसाधारण आहे. आमचे सगळे लोक काय ब्रिज कॅन्टीला जाऊ शकत नाही, आमचे सगळे लोक काय रोबीला आणि जहांगीरला जाऊ शकत नाही, पण कॅन्सर झाल्यानंतर मात्र त्याला कुठंतरी अशा तुमच्याच ठिकाणीच यावं लागते की तिथं त्याला राईट ट्रीटमेंट मिळतील. मला अशी विनंती करायची आहे, आमच्या स्कीमचं अजून काय असतील तेवढे मला सांगा, त्या सगळ्या मी तुम्हाला देतो. फक्त माझी विनंती आमच्या पेशंटला इथं म्हणजे एखाद्या मंदिरात आल्यानंतर जसं देवाच्या ठिकाणी थांबलं की सगळ्या प्रश्न सुटतात असं मला वाटतं, तसं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात तरच खऱ्या अर्थानं आपण सगळेजण काम करतोय ते निश्चितपणे यशस्वी होईल असं मला वाटतंय. तुमचं काम जे चाललंय अजूनही चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या लोकांनी सुद्धा इथे येत असताना विश्वासानं आणि खूप श्रद्धेने यावं आणि त्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा या ठिकाणाहून मिळाव्यात अशा पद्धतीची सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपण बोलवलं आणि एक अतिशय महत्वपूर्ण अशा कोल्हापूर शहरानव्हे तर जिल्ह्यात आणि 4 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्याची उपलब्धता होणं अतिशय आवश्यक होतं अशा पद्धतीच्या एक नवीन उपलब्धतेचा शुभारंभ सुद्धा माझ्या हस्ते केला. त्याबद्दल मी आदरणीय डॉक्टर साहेबांचं मॅडमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण अजूनही चांगल्या पद्धतीचं काम करावं आणि त्या सगळ्या कामाचा उपयोग तमाम सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा मनोगत थांबवतो. जय हिंद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.